2 पहिला नंबर म्हणजे 2 त्याला आपण T1 पण म्हणतो, 4 म्हणजे T2 आणि 6 ला आपण T3 पण म्हणू शकतो आणि 8 याला T4 पण म्हणू शकतो. तर जर याचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हा जर चेक करायचं तर कसं करायचं ते सांगतो. फॉर एक्झाम्पल T2 म्हणजे काय आपला 4, T2 मायनस T1 म्हणजे याच्यातून हा नंबर मायनस केला की तुम्हाला भेटेल ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स. T2 मायनस T1 किती येते ऍक्च्युअल मध्ये 2. ठीक आहे, हा पहिला. सेकंड जर बघितलं T2 ची व्हॅल्यू 4 आहे, T1 ची व्हॅल्यू 2 आहे, तर 4 मधून 2 गेला तर किती आला 2. सेम T3 मायनस T2, T3 ची व्हॅल्यू 6 आहे, आपण 6 लिहिली आहे, तर T2 ची व्हॅल्यू 4. ठीक आहे, तर T2 मायनस T3 मायनस T2 इज इक्वल टू 2. ठीक आहे, T4 ची व्हॅल्यू आपली 8 आहे. सेम त्याच्यातून मायनस काय करायचं T3, तर T3 मायनस करायचं मायनस 6 इज इक्वल टू 2. म्हणजे बघा फॉर्म्युला एवढंच लक्षात आहे, T2 मायनस T1, T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3 अशा प्रकारे फॉर्म्युला ठेवायचा. आणि ह्या फॉर्म्युलानुसार जर तुमचं जे आन्सर आहे हे जे 2 2 2 किंवा कॉमन डिफरन्स येत असतो, कॉमन म्हणजे एकच नंबर जर येत असेल तर त्याला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. जर फॉर एक्झाम्पल जर अजून बघायला गेलं असं लिहू शकतो. केव्हा लिहू शकतो ज्या टायमाला तुमचं आन्सर एक कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट म्हणजे एकच व्हॅल्यू येत असेल. ठीक आहे, त्याच्यात काही डिफरन्स नाही किंवा त्याच्यात काही कमी जास्त होत नाही, अशा टायमाला तुम्ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेतो. नंबर आहे हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. तर तुम्हाला विचारलं आहे की जर 55 नंबरवर एखादा प्लेस येत असेल, प्लेस कोणती 55 म्हणजे 55 प्लेस आहे, तर ते नंबर किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं. नंबर फाइंड करायचा आपल्याला. तर 2 4 6 8 असा जर चालत राहील, असं नंबर वाढत राहील, तर हा जो 55 वाला जो नंबर राहील हा कितवा असेल ते फाइंड करायचा. पहिला नंबर तर हा झाला, दुसरा नंबर तर हा, तिसरा नंबर हा, चौथा नंबर आणि पाचवा असं जर काउंटिंग करत बसलं तर खूप आहे. त्याच्यापेक्षा आपल्याकडे एक शॉर्टकटवाला एक काय म्हणते फॉर्म्युला आहे जो की अर्थमॅटिक प्रोग्रेशनवाला आहे, तर तो आपण यूज करून बघू. तो फॉर्म्युला येते Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आहे. याचं जर पाहायला गेलं ए ची व्हॅल्यू, ए म्हणजे T1 असते, T1 म्हणजे पहिला नंबर, हा जो T1 असते ना यालाच आपण ए पण म्हणू शकतो. ठीक आहे, याला आपण साईडला देऊ, 2 इज इक्वल टू T1 और 8. ठीक आहे, दोन्ही पण चालेल, याला दोन्ही पण T1 पण म्हणू शकतो आणि ए पण म्हणू शकतो. फॉर्म्युला पुट करू 2. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय शोधायचं आहे एन. एन आपला जर नंबर बघितला तर 55 येते. आपल्याला कोणता नंबर फाइंड करायचा आहे 55. तर आपल्याला एन किती असेल 55 मायनस 1 डी. डी म्हणजे असते कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स कशाचा, या दोन नंबर मधून कॉमन डिफरन्स घ्यायचा. तर कॉमन डिफरन्सचा फॉर्म्युला काय डी. डी कसा काढतो T2 मायनस T1. ठीक आहे, तर T2 किती, T2 म्हणजे सेकंड नंबर. ठीक आहे, T2 4 मायनस 2. जर आपण जर कॉमन डिफरन्स काढला तर त्याचा आन्सर 2 येते. ठीक आहे, 4 मधून 2 गेला तर 2 आन्सर. तर जो आपला डी आला तो किती आला 2. हे झालं व्हॅल्यू पुट करून. आता याच्यासमोर जर सॉल्व्ह करायला गेलो आपण 2 प्लस, पहिले सगळ्यात अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. नेहमीच पहिले ट्राय करायचं की ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, ब्रॅकेट नंतर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, याच्यात पहिले ब्रॅकेट किती येते 54 आणि या दोघांमध्ये साईन कशाची असते मल्टिप्लिकेशनची. ठीक आहे, काही नसते म्हणजे मल्टिप्लिकेशनची साईन नेहमीच असते, असं इंटू 2 प्लस, आता मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करतो 54 इंटू 2 108
आणि 108 प्लस 2 1120. 108 मध्ये 2 टाकले ना 110, तर हे आपलं झालं टी एनची व्हॅल्यू. तर हा नंबर किती आहे 55, म्हणजे 55वा नंबर त्या प्लेसवर कोणता नंबर असेल तर 110 हा नंबरच आला पाहिजे. समजलं तुम्हाला? ठीक आहे, एकदा रिपीट सांगतो. हा आपला फॉर्म्युला आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पहिले की 2 4 6 8. तर जर हा पहिला नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे, जर असा डिफरन्स चालू असेल, त्याच्यानंतर 10 येईल, त्याच्यानंतर 12 येईल, तर त्यांनी पहिला ते दुसरा तिसरा असा 55वा म्हणजे 55वा नंबर फाइंड करा असं विचारलं आपल्याला. तर आपण ते फॉर्म्युला तेवढे लंब जाण्यापेक्षा डायरेक्ट शॉर्टकट फॉर्म्युला आहे तो म्हणजे टी एन वाला. त्याला आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला म्हणतो. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस डी इंटू डी. तर टी एन मध्ये ए कसा पुट केला, पहिला नंबर नेहमी ए असतो. तर एन कोणता असते, एन इथून घेतला आपण 55 वाला. ठीक आहे, 55 जो दिलेला होता, त्याच्यानंतर -1 इंटू डी कसा आला आपल्याकडे, तर डी आला आहे T2 मायनस T1. तर T2 ची व्हॅल्यू किती होती 4 आणि T1 ची 2. तर त्याच्यातून 4 - 2 जर केलं तर त्याचा आन्सर येते 2. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय म्हणते व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर 55 पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. 55 - 1 किती आलं 54. 54 इंटू 2 किती येते 108. 108 प्लस 2 110. समजलं तुम्हाला? ठीक आहे, एक नंबर अजून येत आहे 110. तेच आपण उलटा करून बघू की उलटा पण जमेल का आपल्याला. 110 तर हा नंबर कितवा असेल हे फाइंड करायचा. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा, मग 110 म्हणजे 110. हा जो 110 आला कितवा असेल हे फाइंड करायचं आपल्याला. सेम फॉर्म्युला सेम असेल, फक्त यावेळेस थोडासा तरीका वेगळा असेल. तर बघू आपण. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर ए मी म्हटलं होतं तुम्हाला, ए म्हणजे काय असते पहिला नंबर. ठीक आहे, ए म्हणजे आपला पहिला नंबर प्लस एन. इथे जर पाहायला गेला एन म्हणजे असते प्लेस आहे का आपल्याकडं, नाही. म्हणजे ही जी जागा असते ना वरची, म्हणजे कितवा नंबर आहे तो पाहायचा. तर तो आपल्याला दिला नाही, n-1 लिहायचं. ठीक आहे, डिफरन्स जर पाहायला गेला तर 4 मधून 2 जर काढले तर किती 2. आता सेम T2 मायनस T1 आपण जर काढला तर किती येते 4 - 2 इज इक्वल टू 2. हा आपला कॉमन डिफरन्स. ठीक आहे, कॉमन डिफरन्स 2 आला आहे. आता जर बघितलं आपण तर 110 हे कशाची टर्म आहे, टी एन वाली. तर टी एन वाली टर्म पाहायला गेलं तर 110 आहे. 110 आपण इथे लिहू. हे गिवन आहे ऍक्च्युअल मध्ये, आपल्याला आधी नंबर दिलेला नव्हता, यावेळेस नंबर दिलेला. तर टी एन ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर हा नंबर कितवा आहे ते फाइंड करायचं आपल्याला. तर इथे जो येईल तो झाला आपला नंबर येईल. तर बघा आपण सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, 110 इज इक्वल टू 2 प्लस हा 2 या दोन्ही नंबर सोबत मल्टिप्लिकेशन करायचं, दोन्ही ब्रॅकेट सोबत मल्टिप्लिकेशन करायचं, पूर्ण ब्रॅकेट सोबत. 2 याच्यासोबत जर मल्टिप्लिकेशन केला तर काही 2n. 2 -1 सोबत जर मल्टिप्लिकेशन केला तर -2. ठीक आहे, 2 -1 सोबत मल्टिप्लिकेशन केला तर -2. नेक्स्ट हा 2 आणि हा 2 सोबत आणू शकतो आपण. तर 2n प्लस 2, हा 2 प्लस 2 इकडे आला आणि -2 इकडे आला. नेक्स्ट जर पाहायला गेलं +2 मधून 2 गेला तर किती वर आहे 0. 2n आणि हा 0 झाला. 2 मधून 2 गेला का 0. ठीक आहे, ही स्टेप आपण सॉल्व्ह केली आहे. त्याच्यानंतर 110. आता 2 जर पाहायला गेला, 2 जर इकडे पाठवला, n काढायचा आहे ना आपल्याला, n काढण्यासाठी आपल्याला 2 इकडे पाठवावा लागेल. तर 110 इज इक्वल टू n अपॉन 2.
2 का बरं डिवाइडमध्ये गेला? कारण की या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल. जर तुमच्याकडे जर असं लिहिलं असतं तर हा 2 इकडे गेल्यावर मायनसमध्ये आला असता, -2n. ठीक आहे. पण आपल्याकडे या दोघांमध्ये बघितलं तर मल्टिप्लिकेशनचं साईन आहे नाही, ते कोणतं, फक्त मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. त्याच्यामुळे हा मल्टिप्लिकेशनमधून डिवाइडमध्ये आला आहे. इज इक्वल टूच्या 2 जर इक्वल टूच्या साईडला आला तर डिवाइडमध्ये येतो. ठीक आहे. तर n 2 ने जर डिवाइड केलं 110ला तर आन्सर येते 55. मला दोन नंबर असलेला सगळ्यात लहान नंबर तो असतो 10, आणि जर या दोघांमध्ये जर बघितला सगळ्यात मोठा नंबर तर तो असतो 99. 99 हा सगळ्यात मोठा आणि 10 हा सगळ्यात छोटा. त्याच्यानंतर तुम्हाला कंडिशन दिलं जाते की या दोघांमध्ये नंबर किती आहे असं पण विचारू शकतात, आणि या दोघांमध्ये विचारतात की या दोघांमध्ये येणारे 4ने डिवाइड होणारे नंबर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण जर विचार केला तर 4ने डिवाइड होणारा नंबर हा पुस्तकामध्ये पण सेम क्वेश्चन आहे. हा पण नंबर आपण क्वेश्चन बघू. तर जर बघितलं आपण तर 10 ते च्या टेबलमध्ये 10 ते 99 मध्ये किती नंबर आहे? ठीक आहे. जे 4ने डिवाइड होत आहे. तर सगळ्यात पहिला नंबर तर 10 येईल. 10 डिवाइड होईल का? नाही. 11 नाही. मग नेक्स्ट 12 हा डिवाइड होतो. त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 20 असे नंबर डिवाइड होत जातो. जर लास्ट नंबर 99च्या बघितला तर तोही 96. लास्टवाला नंबर हा 96 आहे. ठीक आहे. अशा टायमाला तुम्हाला 2 प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. सेम क्वेश्चन असेल पण याला 2 काय म्हणते 2 मेथडनं विचारू शकतो. पहिला मेथड असतो की तुम्हाला या इथे जे नंबर आहे हे किती नंबर आहे टोटल असं फाइंड करा. ठीक आहे. दुसरं असते की इथून इथपर्यंत सगळ्या नंबरची ॲडिशन करा असं जर म्हटलं तर तेव्हा अलग फॉर्म्युला यूज करावा लागते. तर दोन्ही आपण फॉर्म्युले बघू. पहिला की हा जो 96 आहे हा याची प्लेस किती आहे? प्लेस, याची प्लेस फाइंड करायची. कितव्या नंबरवर आहे हा फाइंड करायचा. पहिला नंबर हा. ठीक आहे. म्हणजे याला आपण ए म्हणू शकतो. ठीक आहे. जर आता डी फाइंड करायचा आहे, डी जर फाइंड करायचं तर काय घेईल? T2 - T1. तर T2 किती असेल इथे? डी जर फाइंड करायचं असेल आपल्याला तर T2 किती आहे? T2 आपला आहे 16 मायनस T1. T1 किती आहे आपला? 12. या दोघांचा डिफरन्स काढला तर आपल्याला आन्सर भेटते 4. 16 मधून 12 गेले 4 येईल. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण यूज करू, फॉर्म्युला यूज करू TN वाला. जर TN वाला फॉर्म्युला यूज केला तर 96 कोणत्या प्लेसवर आहे ते बघू. पहिला नंबर तो 12 आहे, दुसऱ्या नंबरवर. पण ते आपल्याला डायरेक्ट काढायचा. कधी कधी खूप मोठा आपण नंबर देऊ शकते, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काढलं ते चांगलं. तर TN वाला फॉर्म्युला काय? TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. तर TN ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. TN म्हणजे हा नंबर TN आहे. ठीक आहे. नेहमी TN नंबर असतो, प्लेस नाही. ठीक आहे. तर जर नंबर दिला असेल डायरेक्ट इथे लिहून टाकायचं. ए किती आपला? ए आपण पहिला नंबर किती आहे? 12 प्लस n मायनस 1. n दिलेलं आहे की तुम्हाला? n नाही. तर n प्लेस हायच नाही, त्याच्यामुळे n मायनस 1 ॲज इट इज राहील 2. त्याच्यानंतर डी जर आपण काढलाय, डी किती आला आपला? कॉमन डिफरन्स 4. ठीक आहे. डी आलाय आपला 4. आता सॉल्व्ह करून बघू. 96 इज इक्वल टू 12 प्लस सेम पहिले ब्रॅकेटमध्ये जर पाहायला गेलो तर ब्रॅकेटचे सॉल्व्ह नव्हत. मग सेम हा 4 दोन्ही व्हॅल्यू सोबत मल्टिप्लिकेशन करून पाहायचा. पहिले n सोबत मल्टिप्लिकेशन करून पाहायचा. 4 ने जर n सोबत मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 4 येईल.
आणि त्याच्यानंतर 4 जर -1 सोबत मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर येईल -4. ठीक आहे. नेक्स्ट 4n एका साईडला आणू, हा 12 आणि हा 4n एका साईडला, कारण की n सोबत काही ॲडिशन होत नाही त्याच्यामुळे 12 - 4 याची आपण ॲडिशन करू शकतो. ॲडिशन मायनस जे पण असेल ते करू शकतो. तर जर आपण याच्यातले जर लक्ष दिलं तर 12 मोठा आहे, 12 मधून 4 जातो. ठीक आहे, 12 मधून 4 जातो तर मग काय आन्सर आहे 8 आन्सर. पॉझिटिव्ह 8, मोठ्या व्हॅल्यूचं साईन नेहमी मोठ्या व्हॅल्यूचं साईन, पॉझिटिव्ह मोठ्या व्हॅल्यूचं साईन आहे ना, तर मोठ्या व्हॅल्यूचं द्यायचं असते. प्लस 4n इज इक्वल टू 96. हे 8 कसं आलं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट आता काय करायचं, हा 8 या साईडला घेऊन ये, इज इक्वल टूच्या या साईडला. का बरं, कारण की आपल्याला n काढायचं आहे. जेवढे पण नंबर असेल ना सगळे या साईडला आणून. ठीक आहे, 8 जर या साईडला आणला तर 96 - 8. 8 का बरं मायनस केला, कारण की इथे पॉझिटिव्ह होतं. पॉझिटिव्ह इकडे गेल्यानंतर काय होईल निगेटिव्ह. ठीक आहे, तर आला काय आपला 4n इथे. तर 96 - 8 किती 88. ठीक आहे. सेम आता राहिलं आपल्याकडं 88 इज इक्वल टू 4n. आता 4 जर इकडे पाठवायचा आहे, सेम इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, आता डिवाइड मध्ये जाईल तो. 88 डिवाइड बाय 4 n. आन्सर पाहायला गेलं तर 2 याचं येते 44. ठीक आहे, अजून 2 1 जा 44 अपॉन 2 इज इक्वल टू n. तर n इज इक्वल टू किती येईल 22. अशा प्रकारे लास्टमध्ये ब्रॅकेट करणं विसरू नका, हे खूप इम्पॉर्टंट असतं, याच्यामुळे मार्क्स जातात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही 96 कितव्या प्लेसवर आहे किंवा कोणत्या प्लेसवर आहे हे विचार. मुलांनो आता तुम्हाला विचारलं आहे की या सगळ्यांचं सम काढा. सम म्हणजे 12 पासून तर 96 पर्यंत जे पण असेल या सगळ्यांची सम काढायची आहे. सगळ्यांचं टोटल काढायचं आहे, सगळ्यांची बेरीज. ठीक आहे, तर त्यासाठी आपण यूज करू शकतो दुसरा फॉर्म्युला आहे त्याचा एस एन वाला फॉर्म्युला यूज करायचा. एस एनचा फॉर्म्युला असते n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. हा एस एन वाला फॉर्म्युला असतो. एस एन म्हणजे सम सगळ्यांचा. ठीक आहे, एस एन इज इक्वल टू एन किती आहे आपला, लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण काढला होता, एन किती आला होता आपला 22. एन जर पाहायला गेला तर 22/2. तर ए काय होता 2. ए ची व्हॅल्यू किती आहे 12. पहिला नंबर आपला नेहमी ए असतो. एन आपला 22 -1 इंटू डी दोघांमधला डिफरन्स नेहमी सारखा 4. नेक्स्ट आता जर सॉल्व करायचं म्हटलं तर 2च्या टेबलमध्ये 11 2 जा 11 म्हणजे हाफ केला तसं 22चा हाफ. 2 × 12 24 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांमध्ये साईन नसते म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन असते नेहमीच. प्लस हा प्लस ॲज इट इज आणि 22 - 1 किती 21. आणि या दोघांमध्ये साईन कशाची असते मल्टिप्लिकेशनची इंटू 4. ठीक आहे. आता बघा इथे मुलं गडबड करतात की इथे प्लस करून टाकतात ॲक्च्युअलमध्ये, पण ब्रॅकेटमध्ये ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन करणं इम्पॉर्टंट आहे आधी सगळ्यात अगोदर. तो 24 × 4 किती 4 1 जा 4 2 8 जा 84 प्लस 24. या दोघांचा आन्सर 84 + 24
8 8 108. ठीक आहे, हा झाला ब्रॅकेटचा आन्सर आणि हा 11 ऍक्च्युअल मध्ये चालूच होता. ठीक आहे, तर एस एन काय आलं तुमच्या जवळपास एस एन इज इक्वल टू 11 इंटू 108, जे की ब्रॅकेट मधलं होतं, हे ब्रॅकेट मधलं होतं. आता 108 इंटू 11 फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि सो ऑन असं चालू आहे. सो ऑन म्हणजे कंटिन्यू चालू आहे ह्या गोष्टी. तर एक एक मॅन आहे जो इन्व्हेस्टमेंट करते. पहिले फर्स्ट इयर तो 5,000 इन्व्हेस्टमेंट करते, सेकंड इयर तो 7,000 इन्व्हेस्टमेंट करते आणि थर्ड इयरला तो 9,000 इन्व्हेस्टमेंट करते. तर सो ऑन चालूच आहे. आणि त्यांनी जर 12 वर्षापर्यंत जर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्या अमाऊंटमध्ये, त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट टोटल जमा होईल असं विचारलं. टोटल म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असं चालूच आहे. म्हणजे याची गॅप नंतर 11,000 होईल, त्याच्यानंतर 13,000 असं चालूच राहील. तर तोपर्यंत 12 वर्षापर्यंत किती अमाऊंट जमा होईल त्यात सगळ्याची टोटल काढायची आहे. ठीक आहे, आपण ट्राय करून बघू. सेम जो मागे यूज केला होता तोच एस एन वाला फॉर्म्युला. एस एन इज इक्वल टू n-2 in bracket 2a plus n-1 इंटू डी. ठीक आहे, याचा जर पाहायला गेला तर एन म्हणजे काय असते 12, जो नंबर आपल्याला जो फायनल नंबर दिलेला आहे ना, जे जितक्या वर्षाची आपल्याला काढायचे आहे तो एन असतो आपला. तर 12/2. ठीक आहे, 2 ए म्हणजे आपला पहिला नंबर 5,000 जो की आपला पहिला नंबर होता, प्लस n-1. एन किती आहे 12, 12-1 डी. आता नेक्स्ट डी काढायचा. डी कसा काढायचा, ते डी काढायचा सेकंड नंबर म्हणजे T2 - T1. ठीक आहे, T2 - T1 आपण काढू शकतो. T2 - T1 हे काय निघेल आपलं टी. तर T2 किती आहे आपला 7,000. तर 7,000 मायनस 5,000 आपला डी किती आला मग 2,000. अशा प्रकारे आपला डी आला. ठीक आहे, हा डी. आता डी याच्यासोबत इन्व्हेस्टमेंट करू. पुढच्या सगळ्या व्हॅल्यू एकदाच सांगतो डबल. एन कुठून आला 12th मधून, 2 कॉमन याच्यातला होता फॉर्म्युलामधला. ठीक, ए कुठला पहिला नंबर आपला 5,000 वाला. त्याच्यानंतर n-1. एन कुठला 12 जो नॉर्मली आपला तोच घेतो 12-1. ठीक आहे, मायनस आहे सॉरी हां इंटू डी. डी कुठला जो कॉमन डिफरन्स काढला आपण तो, जो T2 - T1 म्हणजे या दोघांमधला डिफरन्स डी काढला आपण. आता सॉल्व्ह करून बघू. तर 2च्या टेबल 12 कधी येते 6 जा 2 × 55 5,000चा डबल 10,000 प्लस 12 - 1 11 इंटू या दोघांमध्ये इंटूचं साईन इंटू 2,000. ठीक आहे, आपण म्हटल्याप्रमाणे आधी मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करतो. ठीक आहे, प्लस आहे. ठीक आहे, आपण आधी मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करतो. 11 इंटू याचं डबल 2,000चा डबल सॉरी 11 इंटू 2 किती 22 आणि 3 झिरो लावून द्यायचे. ठीक आहे, प्लस हे किती आहे 10,000 हे पण लावून दिले. तर 10,000 आणि 22,000 किती होईल 32,000. समजलं का हे कसं आलं. ब्रॅकेट इंटू 6 चालूच होतो. ठीक आहे, आता बघा तुमच्याकडे अशी व्हॅल्यू इंटू 6. ठीक आहे, आता ब्रॅकेट काढून टाकला तर 6 इंटू असं 2 6 8
6 2 is 12 plus 1 is 18 plus 1 190. 1 2 3 हे आपलं फायनल आन्सर असेल. तर अशा प्रकारे आपण फायनल आन्सर काढलं आणि लास्टमध्ये तुम्ही हे ब्रॅकेट करायचं. हे ब्रॅकेट नाही केलं तर तुमचे मार्क जातात. असं आहे, लास्टमध्ये असं ब्रॅकेट करायचं, नाही तर तुमचे मार्क जातात. ते 6 इंटू हे आलं. एकदा रिपीट सांगतो. 2 इंटू 5000 12 10,000 10 minus 1 12 minus 1 11 इंटू 2000 जे की आहे. 11चा डबल 22 आणि 3 झिरो लावून दिले आपण सेम. त्याच्यानंतर 22,000 होते आणि त्याच्यासोबत जर 10,000 टाकले टोटल 32,000 होऊन जाते. ठीक आहे. तर 32 इंटू 6 192 आणि 3 झिरो लावून दिला. ठीक आहे. अशा प्रकारे SN निघाला आपलं फायनल. SN हे कोणतं आहे? तर हे जो माणूस होता त्याचे इन्व्हेस्टमेंट पहिल्या वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत त्याचं पूर्ण टोटल अमाऊंट ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ते झालं 11 इंटू 108. ते आता सॉल्व्ह करून बघू याचं मल्टिप्लिकेशन. याचा आन्सर येते 1188. हे तुमचं जे आलं आन्सर हे काय? या सगळ्यांचं सम. जर तुम्हाला सम विचारलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे SN वाला. ठीक आहे. ट्राय करून बघा. असे प्रॉब्लेम असे खूप सारे आहे फेसबुकमध्ये. SN वाला पण विचारू शकतो आणि दोन्ही पण विचारू शकतो. डिपेंड करतं की त्या पेपर सेटरवर की तो काय देतो तुम्हाला प्रॉब्लेम. तुम्ही ट्राय करून बघा असे प्रॉब्लेम, तुम्हाला जमेल. आणि जर नाही जमेल तर कमेंट्समध्ये करू शकता काही डाऊट असेल तर. ठीक आहे.